आता आम्ही चाललो संडे प्रॅक्टिसला, कारण पुढच्या संडेला आमची खूप मोठी टुर्नामेंट आहे, KPL गाव प्रीमियर लीग आहे. तर त्यासाठी आज प्रॅक्टिसला झालं. आज काही मॅच नाही, नॉर्मल प्रॅक्टिस करणार आहोत. आणि माझा भाऊ मागे डॉन, आमचा मेन बॉलर. तर आता KPLची प्रॅक्टिस करायची. आज प्रॅक्टिस केल्यानं सर्व काही होऊ शकतं. तर चला बघत राहा पुढचा व्लॉग. पोचतो स्टेशनला, आता स्टेशनला पोचतो. आता बघतो गर्दी वगैरे आहे काय, नाही ट्रेन लागली आहे काय ते जाऊन बघतो. बाकी पाहू शकता तुम्ही आता कधी स्टेशनला पोचलोय, तुम्हाला दाखवतो. मित्रांनो बोरवली लागले आता आपलं चर्चगेट. आमचा इथं मित्र बसलाय सोंडके. मी काश्मीर आलाय, आमचा ओपनर हा रेडर रोहित शर्मा. तर आता त्याची फटकेबाजी दाखवतो तुम्हाला नंतर कसा खेळतो. एकदम एक नंबर खेळतो. आमच्या गावचा म्हणजे मेन ओपनर लक्ष्मण आहे. तर बघत राहतो. ट्रेन आली आता, आम्ही ट्रेन पकडतो. ट्रेन पकडले, एवढी गर्दी नाही. गर्दी नॉर्मल आहे, नॉर्मल गर्दी आहे, एवढी काय गर्दी आहे नाही. बघत राहतो. तर मित्रांनो एक कमेंटमध्ये तुमच्याकडे असे प्लेयर आहेत का जे आदल्या दिवशी बोलतात का हा आपण उद्या येऊ बोलतात सर्व असे प्लेयर, आणि दुसऱ्या दिवशी बघायला गेला तर त्यातले 4 जण येतात. आदल्या दिवशी बोलणारे 10-12 जण असेल का हे हा खेळायला, आणि खेळायचा दिवस काढला का हे लोक बोलतात नाही रे मला अर्जंट काम आलं आहे, हे काम आलं आहे, पप्पा नाही पाठवत आहेत, असे रिझन देतात ना. काय बोलू शकतो. तर कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्याकडून असे प्लेयर आहेत काय. आता आमचे पण काल रात्री डिसाईड झालं होतं 8 जण येणार होते. तर आता 8 पैकी आता आम्ही स्टेशनला पोचलोय. तर आमच्या हालत बघू शकता तुम्ही. एवढी प्रॅक्टिस केली आहे का पुढच्या संडेला टुर्नामेंटसाठी एवढी प्रॅक्टिस केली आहे का तुम्हाला सांगू नाही शकत. इकडे एवढी गर्दी आहे. रोम रोम भाइयों. ट्रेनच्या बाहेर उतरलो. आम्ही जातो चायनीजच्या गाड्यावर. आता आम्हाला लागले भूक. आणि काही तुम्हाला एक सांगायचं झालं आहे, तुम्ही जर केव्हा समोर स्टेशनला आला रेग्युलर TC खूप असतात, म्हणजे शक्यतो तिकीट काढून या, नाहीतर असे विदाऊट तिकीट फिरणारे लोक आपल्याकडे भरपूर आहेत. उद्या त्यातले समोर ब्लॉग जो बनवण्याची आहे, माझ्याकडे पास असतो, हर मंथली पास असतो. त्यामुळे विदाऊट तिकीट आम्ही तर तिकीट काढून शकतो ना. आम्ही जास्त आलं. स्कायवॉकला बसले. स्कायवॉकवरती चालते. आम्हाला लागले भूक. तर आम्ही चायनीजच्या गाडीवर जाऊन बसतो. मस्त इथे काही ते रप्तावती तिथं चांगलं. मग पुढे जायचं घरी. बघत राहतो. आता आम्ही भारतमध्ये जातो. भारत रेस्टॉरंट आहे इथे, तिथे जाऊन खातो काहीतरी चांगलं बरोबर. जेवण वगैरे झाले. आता आम्ही चालतो घरी. तर आजचा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय महाराष्ट्र. And don't forget to click subscribe and like.